नाशिकच्या काठे गल्लीतील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याचं काम सुरू. महापालिकेकडून तगडा पोलीस बंदोबस्त. महंत सुधीर दास पोलिसांच्या ताब्यात. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या. निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ कोकाटेंवर कारवाई करणार. विधिमंडळ सूत्रांची एबीपी माझाला माहिती. अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या तिढ्यासंदर्भात तिन्ही नेते शहांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती. एसटी महामंडळाच्या बस चालकाला कर्नाटकात झालेल्या मारहाणी विरोधात कोल्हापूरमध्ये निदर्शनं. कर्नाटकच्या गाड्याही महाराष्ट्रात येतात असा ठाकरे गटाचा गर्भित इशारा. काँग्रेसनं निरीक्षक पदावरून डावलल्यानंतर रवींद्र धंगेकरांचं स्टेटस चर्चेत. एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर ठेवलंय गळ्यात भगवा घातलेल्या फोटोचं स्टेटस. जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमध्ये 10वीच्या पेपर फुटी प्रकरणी तिघांना अटक. सीएससी केंद्र संचालक आणि एका शिक्षकाचा समावेश. एकनाथ शिंदेंच्या धमकी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. छळ करणाऱ्या मित्र मंगेश वायाळला धडा शिकवण्यासाठी अभय शिंगडेनं केला मंगेशच्या फोनवरून ईमेल. चार महिन्यात भारतातून चीनमध्ये 15 वाघांची तस्करी. पूर्वेकडच्या राज्यातील 3 आरोपींच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर. 5 वर्षात 160 वाघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी हायकोर्टानं दिले वन विभागाला आदेश. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने. ऑस्ट्रेलिया दुखापतीमुळे तर इंग्लंड बॅड पॅचमुळे हैराण. कमिन्स, स्टार्क, हेझलवूड नसल्यानं कांगारूंच्या गोलंदाजीकडे सर्वांचं लक्ष. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.